रामकृष्ण हरी. मी सिद्धेश गवळी आणि तुम्ही ऐकत आहात संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज चरित्र. सगळी देवता मंडळी वैकुंठामध्ये आली होती आणि भगवान श्री विष्णू त्यांना सर्वांना वैकुंठामध्ये घेऊन आले. हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. मग आल्यानंतर भगवान श्री विष्णू म्हटले, समस्त देवगण ह्या वैकुंठ भूमीवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्व देवांनी श्री भगवान विष्णूंना डोळे भरून पाहिलं. सगळी देवता मंडळी आली म्हणून आनंदाने संपूर्ण सेवकांनी तुताऱ्या फुंकल्या. यक्ष किन्नरांनी गंधर्वांना स्वर धरण्यास प्रेरित केलं आणि त्या महामंगल समयी सुरस रागिणी सुरू झाली. हा म्हणता म्हणता पुष्पवृष्टीने संपूर्ण वातावरण दरवळून गेलं आणि त्या वातावरणामध्ये ब्रह्माजींना आपला प्रेम आनंद आवरला नाही. ते पटकन पुढे आले आणि श्री भगवान विष्णूजींना कडकडून मिठी मारली आणि म्हटलं, किती वर्षानुवर्षांचं तप संपलं. चित्त आत्या आनंदाने प्रसन्न झालं. त्या मायेच्या मिठीमध्ये युगानुयुगाचं समाधान होतं. विरहाचा अंत संपला. श्वासाला श्वास भिडले. फार बरं वाटलं. आणि आता सर्व देवतांना भगवान श्री विष्णुदेवांनी आलिंगन दिलं आणि आता शेवटी उरले होते ते फक्त श्री भोले शंकर.